रसिको हो, नमस्कार. स्त्रियांचं कार्यक्षेत्र आज साऱ्या बाजूंनी समृद्ध होतंय. स्त्रीनं तिच्या क्षमता तिच्या प्रयत्नांनं सिद्ध केल्या आहेत. तिची भरारी आज साऱ्यांना अचंबित करतेय. आज ज्यांना आपल्या या कार्यक्रमात आपण बोलवलं आहे त्या सुद्धा विविधांगी भूमिका पार पाडतायत. ज्या व्यवसायानं डॉक्टर आहेत, मनानं समाजसेविका आहेत, त्या एका शाळेच्या संचालिका सुद्धा आहेत, नीमा वुमन्स फोरमच्या अध्यक्षा, तसंच संकल्प संस्थेच्या सचिव आहेत. हॉस्पिटल मॅनेजमेंट MBA करताना त्यांनी गोल्ड मेडल सुद्धा मिळवलंय. अशा चतुरस्र व्यक्तिमत्वाच्या यूट्यूबर डॉक्टर सिमला बोडलावार गाजरलावार यांचं स्वागत करूया. आपलं स्वागत आहे डॉक्टर आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करता, तर या प्रॅक्टिसला साधारणतः किती वर्ष झाली आहेत? डॉक्टर म्हणून मी प्रॅक्टिस करते आहे याला जवळपास 25 वर्ष झाली आहेत. वा. ज्यावेळेला मी वैद्यकीय शिक्षण घेत होते त्यावेळेला देखील काही निष्णात डॉक्टरांकडे मी काम करत असे. त्याचा मागचा उद्देश एकच होता की स्वावलंबन आणि वैद्यकीय शिक्षण याची सांगड घालत खरं तर हा प्रवास फार समृद्ध करणारा माझ्या आयुष्यातला ठरला आणि त्यांनी एक महत्वाचा खूप मोठा अनुभव आणि भक्कम असा पाया देखील माझ्या जीवनात रोवला आहे असं मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. डॉक्टर म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव मला तर या प्रवासात आलेले आहे. अतिशय लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्या वेदना समजून घेणे, शारीरिकच नाही तर मानसिक देखील. त्यामुळे समाजात डॉक्टरांचं स्थान हे खूप महत्वाचं आहे आणि मला त्या कार्याचं खरं तर खूप समाधान आहे. डॉक्टरकीच्या व्यतिरिक्त तुमच्या आणखी कुठल्या आवडी आहेत? मला अनेक गोष्टींमध्ये आवड आहे. रुग्णसेवा हे माझं परम कर्तव्य आहेच, बरोबर, पण त्या व्यतिरिक्त गायन, नृत्य, फिटनेस हे माझे पॅशन आहेत. त्यानंतर सूत्रसंचालन, समाज प्रबोधन आणि पोएट्री रेसिटेशन किंवा कविता सादरीकरण, कथाकथन. वा वा. आणि विशेष रुची मला फायनान्समध्ये देखील आहे. मी फायनान्सची पण डिग्री होल्डर आहे. त्यामुळे या सगळ्या क्षेत्रात मला अत्यंत रुची आहे. वा, छान. आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताना अनुभवानं आपण मोठं होत जातो, तर आपलं काम करताना आपण इतरांना प्रोत्साहन सुद्धा देत असतो. नक्कीच. आपल्या कार्यातनं त्यांना प्रेरणा देखील मिळत असते. तर सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला रुची आहे म्हणून आपण सांगितलं, तर ही सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड केव्हापासून आपल्याला झाली, किंवा काही याचा मागचा इतिहास आहे का की आपल्याला हे करायचं आहे? अनुभव माणसाला सगळं शिकवत असतो. बरोबर. आणि स्व अनुभवातनं खरं तर ही प्रेरणा मिळालेली आहे. आणि एकल पालकत्व करत असताना अनेक समाजातील कटू अनुभव देखील आले. उच्च शिक्षित असताना देखील समाजातील काही प्रथांचा, काही अवहेलनांचा मला सामना करावा लागला. आणि त्यातनंच मग हा विचार आला की उच्च शिक्षित असून देखील जर आपल्यासोबत समाजामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर इतरांसोबत काय होत असेल. बरोबर. या प्रेरणेतनं खरं तर समाजसेवेची आवड म्हणा किंवा एक नैतिक जबाबदारी वाटायला लागली असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. दुसरं, मी ज्यांच्यासोबत काम करते, माझे प्रेरणास्थान, माझे गुरु, त्यांचं देखील समाजकार्य अफाट आहे. त्यामुळे संगतीचा असर होतोच, कळत न कळत. त्यांचे आणि माझे विचार जुळत गेले आणि त्या प्रवाहातनं आम्ही समाजकार्याच्या याच्यात खरं तर आणखी प्रवाही होत गेलो. आणि रुग्ण म्हणून ज्या वेळेला पेशंट येतो आपल्याकडे त्यावेळेला त्याच्या व्यथा, त्याच्या सामाजिक अडचणी, त्याच्या घरगुती अडचणी हे देखील तो डॉक्टरांजवळ मोकळं बोलून दाखवतो. बरोबर. तर त्यामुळे समाजात होणाऱ्या गोष्टींची जाण ही त्यातनं यायला लागली आणि मग त्या नैतिक जबाबदारीतनं आपलं काहीतरी समाजासाठी देणं लागतं याची जाणीव व्हायला लागली. आणि त्यातनंच मग हा प्रवास पुढे चालत गेला. अनेक संस्थेच्या मार्फत आम्ही हे कार्य करतो. इंदिरानगरला देखील आमची संस्था आहे, तिथे आम्ही बरंच समाजसेवेचं कार्य करतो. आपण नीमा वुमन्स फोरमच्या सुद्धा अध्यक्ष आहात, तर या संस्थेचं कार्य कसं चालतं? ही खरं तर एक वैद्यकीय संस्था आहे. म्हणजे वुमन्स विंग जी आहे त्याची मी अध्यक्ष आहे. डॉक्टरी क्षेत्रात जसं मी तुम्हाला म्हटलं की अनेक प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येतात, अनेक समस्या आपण बघतो, पण डॉक्टर पेशंट रिलेशनशिप हे फक्त व्यवसाय नाही,
खरं तर ती एक रुग्णसेवा आहे आणि ती सेवा देत असताना मला असं वाटतं की समाजाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत डॉक्टरनी देखील पोहोचलं पाहिजे. त्या अनुषंगाने मग त्या असोसिएशनच्या अंतर्गत आम्ही बरेचसे जसे मेडिकल कॅम्प आहेत, ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस आहे, अॅनिमियाविषयी जनजागृती आहे, त्याच्यानंतर महिलांच्या मासिक पाळी, कळी उमलताना याच्यावरचं कार्य आहे, किंवा एखाद्या अनाथ आश्रममध्ये जाऊन आपल्या स्वफंडिंग म्हणजे आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या आर्थिक सहयोगातनं देखील आम्ही बरेचसे कार्य नीमा असोसिएशनच्या मार्फत देखील करत असतो. आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे की सर्व मैत्रिणी नीमाच्या ह्या अगदी खंबीरपणे अशा कार्यासाठी समोर असतात. त्या फक्त उत्कृष्ट डॉक्टरच नाही तर त्यांच्यामधली एक महिला देखील आज जागृत आहे असं मी नक्की म्हणेल. नक्की. आपला व्यवसाय करताना सुद्धा ही भावना जेव्हा आपण आपल्या मनात ठेवतो की आपण समाजाचं सुद्धा काहीतरी देणं लागतो आणि आपल्या प्रयत्नांच्या माध्यमातून जेव्हा या समस्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो, म्हणा मदतीचा हात जेव्हा आपण पुढे करू शकतो, तर ते समाधान फार वेगळं असतं. तुम्हाला डान्सची सुद्धा आवड आहे, तर मग कुठल्या प्रकारचं नृत्य तुम्ही आवडीनं करता? मी असं खूप क्लासिकल नृत्य वगैरे मला शिकायला फारसा वेळ मिळाला नाही असं मी म्हणेल, कारण मी थोडंसं शैक्षणिक याच्यात आधीपासूनच समोर असल्यामुळे इतर गोष्टींकडे थोडा वेळ कमी देण्यात आला. पण आता ज्यावेळेला मी व्यायामाला जाते, झुंबा फिटनेस आहे, योगा फिटनेस आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक दिवस जो आहे तो डान्सला देतो. तर त्याच्यामध्ये थोडं सेमी क्लासिकल तुम्ही म्हणू शकाल, थोडं मॉडर्न म्हणू शकाल, थोडं हिपहॉप म्हणू शकाल, या प्रकारचे डान्स आम्ही करतो. त्याच्यामध्ये एनर्जी बर्निंग होते, म्हणजे एका प्रकारचा व्यायाम देखील होतो, पण मनाला देखील त्याच्यामध्ये आनंद मिळतो. त्याच्यामुळे या खरं तर मार्गातनं मी असं म्हणेल की मला नृत्याची आवड निर्माण झाली. वा वा, छान. लहान मुलांना शिकवणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असावी असं मला वाटतं आणि तीच भावी पिढी आहे. तिथेच आपण संस्कारांचं जे बीज आहे ते रोवत असतो. अशा लहान मुलांच्या शाळेच्या आपण संचालिका आहात, तर हा अनुभव कसा राहिला? खूप उत्कृष्ट आणि खरं तर खूप इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह अनुभव असं मी म्हणेल. कारण नवीन पिढी म्हणजे आपण जी पिढी जगलो, आपल्या वेळेचं जे बालपण होतं, प्रत्येक गोष्ट आई वडिलांनी सांगितली की होच म्हणायचं, त्याला प्रत्युत्तर किंवा प्रतिप्रश्न करायचा नाही, ही जी आपली एक धारणा होती ती आता लहान मुलांमध्ये प्रश्न विचारण्याकडे त्यांचा कल अधिक आहे आणि समाजासाठी ही खूप उत्कृष्ट गोष्ट आहे. आणि अगदी लहान वयात देखील त्यांना नवीन टेक्नॉलॉजीची जाण आहे. म्हणजे तुम्ही मोबाईल घ्या, तुम्ही स्क्रीन घ्या, त्यांना मोबाईल नंबर पाठ असतात आई वडिलांचे, त्यांना बऱ्याचशा गोष्टी आज म्हणजे ज्या वयात आपण फक्त बोबडे बोलत होतो त्या वयामध्ये त्यांना बऱ्याचशा पोयम्स येतात, त्याचा अर्थ कळतो, शिस्त कळते, डिसिप्लिन कळतं. आणि आताचं शिक्षण खरं तर फक्त पाठ्यपुस्तकातनं शिक्षण नाहीच आहे. त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घेतो, त्या ऍक्टिव्हिटीज मधनं आपण त्यांना घडवतो. मग ते संस्काराचं बीज असो, आता गुड मॅनर्स ऍक्टिव्हिटी असते, त्यानंतर गुड टच बॅड टच, बरोबर, या अशा छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज असतात ज्यांनी त्यांना आपण मोठा संदेश पण एक छोट्याशा कृतीमार्फत आपण देत असतो. आणि एक देशाची उत्तम पिढी घडावं यासाठी आमचं काहीतरी योगदान लागतं, हे खरं तर खूप आनंद आणि अभिमान देणारी माझ्यासाठी गोष्ट आहे. बरोबर. खरंच मुलांना घडवणं किंवा संस्काराचं त्यांच्यात रोपण करणं आणि ते संस्कार त्या माध्यमातून देणं फार मोठी जबाबदारी आपण स्वीकारतो आहे आणि ती पार पाडतो आहे. हे तर नक्की शाळांच्या माध्यमातून. एक संचालिका म्हणून जेव्हा तुम्ही कार्य करता तर त्यावेळेस कुठल्या अडचणींचा तुम्हाला मुख्यतः सामना करावा लागतो? आता करंट जो वर्ल्ड आहे इट इज ऑल अबाउट फोटोज अँड व्हिडिओज. म्हणजे ही अडचण बरेच वेळा मला येते की ज्यावेळेला पेरेंट्स मला मेसेज करतात की या ऍक्टिव्हिटीमध्ये माझ्या मुलाचा फोटो आला नाही किंवा या व्हिडिओमध्ये माझा मुलगा मॅडम दिसत नाही, आणि किंवा मग माझ्या मुलांचे एक तुम्ही पर्सनलाइज फोटो मला जर काढून पाठवाल तर आमचं सोयीचं होईल, किंवा मग तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज आम्हाला जर दिलं की आमचं बाळ इथे काय करतो आहे, तो इट विल बी मोर बेनिफिशियल टू अस. म्हणजे ह्या ज्या त्यांच्या मागण्या असतात त्या रास्त जरी असत्या तरी ह्या प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. बरोबर. कारण मुलांना एकदा हे कळलं की सीसीटीव्हीचं सर्व्हिलन्स आपल्यावरती आहे आणि आपण केलेली प्रत्येक कृती ही आपल्या आई वडिलांकडे जात असते, तर त्यांना जे फ्रीडम पाहिजे ग्रो होण्यासाठी ते मिळत नाही. कारण त्यांना असं वाटतं की सतत आमच्यावर कोणीतरी पाळत ठेवून आहे. एखादा मुलगा तुम्ही बघितला असेल की एकट्यामध्ये तो बागळत आहे, गाणं गुणगुणत आहे, डान्स करताय, आणि तुम्ही तिथे गेलात आणि त्याला जर म्हणालं की अमक्या अमक्या समोर तू डान्स करून दाखवतो, तो करत नाही. कारण त्याला पण त्याचं फ्रीडम हवं असतं. पर्सनलाइज फोटोसाठी बरेच पेरेंट्सची नाराजी असते, पण ती आम्ही संवादाच्या माध्यमातून बरेच वेळा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. तुम्ही युट्यूबर सुद्धा आहात. अर्थातच टेक्नॉलॉजीच्या काळात आपण त्यासोबत चाललो आहोत, तर या माध्यमाचा वापर करावा असं आपल्याला का वाटलं?
अनेक छंद आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, कथाकथन आहे, पोएट्री रेसिटेशन्स आहेत, शेरो शायरी आहे. तर ही सगळी आवड, ज्यावेळेला हे ज्ञान जमा होतं, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, ओपीडी झालेली आहे आणि मग एखादं कुठलं तरी व्याख्यान ऐकायचं, आपल्याला एखादी गोष्ट आवडली ती पटकन वहीमध्ये किंवा डायरीमध्ये नोंद करून ठेवायची, एखादी कविता सादर करून एकट्यामध्ये बघायची, त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग ते कुठेतरी आपल्याला संग्रही असायला हवं आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या इतरांपर्यंत पोहोचायला हव्या. जे मी वाक्य वाचलं ते जर मला खूप आवडलं, ते जर मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, ती सुद्धा त्यातनं प्रेरित होऊ शकेल. मग ते वाक्य किंवा ती कविता ही इतरांपर्यंत पोहोचावी म्हणून ती आपण युट्यूबवर टाकावी आणि आपल्याला एक मस्तपैकी प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला कोणीही जज करत नाही. बरोबर. कवितांची आवड आहे म्हणून तुम्ही सांगितलं, तर या तुम्ही स्वतः कविता करता की इतरांच्या कविता साभिनय सादर करण्याची तुम्हाला आवड आहे? माझ्या मनाला जर एखादी गोष्ट भिडली, म्हणजे ज्यावेळेला मी कोरोनामध्ये काम केलं, कोरोनामध्ये आम्ही पब्लिसिटी कुठल्या कामाची केली नाही, पण या माध्यमातून आता मी सांगू इच्छिते की अनेक एरिया, कृष्णनगर असेल, इंदिरानगर असेल, नेहरू नगर असेल, तिथे आम्ही स्वतः भाजीपोळी बनवायचं, पुरी भाजी, त्याचे पॅकिंग करायचे, व्हॅन काढायची, त्या व्हॅन घेऊन मी स्वतः आणि आमचे गुरु हे सगळे आम्ही त्या गाडीमध्ये बसून स्वतः ते इतरांपर्यंत पोहोचवायचं. तर अशा वेळेला आम्ही बघितलं की दुपारी 12च्या वेळेला अशी रांग लागून राहायची. मेन म्हणजे त्या मुलांच्या पायामध्ये, त्या आईवडिलांच्या पायांमध्ये चप्पल देखील नव्हती, पण त्या रखरखत्या उन्हामध्ये ते 4 पुरी आणि भाजी मिळण्यासाठी त्या रांगेमध्ये उभे राहायचे. तर ते खरंच खूप वेदनादायी पिक्चर असं होतं ते. आणि त्यावेळेला मी भूक या विषयावर कविता केली होती आणि कविता ती खरं तर नव्हतीच, मी पाहिलेलं दृश्य मी शब्दांमध्ये रूपांतरित केलं होतं. माझ्या भावना त्या मी खरं तर शब्दात बांधल्या होत्या आणि अत्यंत वेगळा अनुभव तो होता. आणि इतरांच्या कविता मला ज्या आवडतात, ज्या आयुष्याला भिडणाऱ्या असतात, ज्या आपल्या रोजच्या अनुभवाला प्रेरणा देणाऱ्या असतात, जगण्याला प्रेरणा देणाऱ्या असतात, त्या कविता मला अक्षरशः आवडतात. सांगायचं झालंच तर राऊत यांची माणूस म्हणून जगताना ही जी कविता आहे ती मला अत्यंत आवडते. अनेक मंचावरनं मी ती सादर देखील केलेली आहे. आज आमच्या श्रोत्यांसाठी नक्कीच. स्वतःसाठी इथं सगळेच जगतो, इतरांसाठी जगतो तो खरा माणूस. प्रकाशाकडे जाताना प्रत्येक जण सोबत असतो, अंधारातही साथ देतो ना तो खरा माणूस. निसर्गावर प्रत्येक व्यक्ती प्रेम करतो, पण काट्यांनाही तितक्याच आपुलकीने जवळ करतो तो माणूस. आणि यश आल्यावर प्रत्येक जण हुरळून जातो, पण अपयशही तितक्याच आनंदाने पचवतो तो खरा माणूस. आणि पाण्यावरती नाव असताना प्रत्येक जण सोबत असतात, बरोबर, पण नावेमध्ये पाणी जातं त्यावेळेला हात सोडत नाही तो खरा माणूस. आणि माझ्याकडे लाखोची संपत्ती होती, ती मी करोडोची केली. असलेल्या संपत्तीची दुप्पट प्रत्येक व्यक्ती करतो, पण शून्यातून विश्व निर्माण करतो तो खरा माणूस. आणि जगणं झाल्यावर प्रत्येक व्यक्ती मृत्युमुखी पडतो, पण मेल्यावरही जो इतरांच्या हृदयात जिवंत राहू शकतो ना तो म्हणजे माणूस. वा वा, फार सुंदर असा संदेश या ओळींमधनं आपण दिला आहे. खरोखरच मनाला भिडणारी अशी ही कविता म्हणता येईल आपल्याला. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहात, तर याविषयी काय सांगता येईल? माझं विशेष काम जे आहे ते महिला सक्षमीकरणावरती आहेत. महिला सक्षमीकरण करत असताना अनेक अडचणी त्यांच्या ज्या लक्षात आल्या, एक म्हणजे त्यांचं शिक्षणाचा अभाव, बरोबर, दुसरं म्हणजे अर्थार्जनाचा अभाव. तर त्यांच्या हाताला काम देण्यासाठी शिवणकला प्रशिक्षण, त्यानंतर ब्युटी पार्लर प्रशिक्षण, हे असे विविध उपक्रम राहून त्यांना अर्थार्जनाची सोय करता येईल अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही आमच्या संस्थेमार्फत देत असतो इंदिरानगरच्या. त्यानंतर समाजामध्ये मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की अनेक रूढी परंपरा अशा आहेत जिथे विधवा महिलांची अवहेलना, एकल पालकत्व करणाऱ्यांची अवहेलना, जिथे हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवून त्यांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक, कुठल्याही शुभ कार्यात त्यांना न दिला जाणारा सन्मान, या सगळ्या रूढी परंपरा कुठेतरी समाजातून जायला हवा. मकर संक्रांतीला मागील 8 वर्षापासून म्हणजे चंद्रपूरला प्रथमच आमची संस्था ही विधवांचा, श्रीमतींचा सौभाग्य सोहळा या नावाने आम्ही तो सामाजिक कार्यक्रम घेत असतो. त्यामध्ये सर्व विधवा, एकल पालकत्व करणाऱ्या महिलांना तिथे आम्ही बोलवून
हळदी कुंकू आणि वाण तर आम्ही देतोच, पण विचार परिवर्तन जेणेकरून समोरच्या पिढीला या सगळ्या गोष्टीला समोर जावं लागणार नाही, विचारांचं वाण खरं म्हणजे या मार्फत आम्ही देत असतो. आणि त्याचं मला समाधान आहे, समाधान अभिमान आहे आहे. नक्कीच. आणि तळागाळाला जात असताना मला प्रकर्षाने एक गोष्ट इथे म्हणजे सांगावीशी वाटते काही ओळींमधनं, की चर्चेच्या केंद्रस्थानी नेहमीच असते ही विधवा नारी आणि तिच्याच भोवती असतात बंधने सारी. समाजाच्या अपेक्षांची ओझे ती नेहमीच वाहते आणि पुरुष प्रधान संस्कृतीत ती नेहमीच दुय्यम राहते. पुरुषांप्रमाणे तीही जबाबदाऱ्या पेलते, येणाऱ्या दुःख संकटांना लीलया झेलते. भावनांचे तिचे आपण जपायला हवे मोल, कारण पुरुषांइतकाच महत्वाचा आहे तिचाही रोल. वा वा. नटून थटून तिने माळला जरी गजरा, छळू लागतात तिला वासनांद नजरा. कधीपर्यंत राहायचं तिने सहनशील आणि मूक, आणि स्त्री जन्म लाभला यात तिची तरी काय चूक. ह्या गोष्टी मी स्व अनुभवातनं ज्यावेळेला मी संस्थेमध्ये जाते, ज्यावेळेला मी समाजामध्ये वावरते, त्यांचे जे प्रश्न असतात, त्यांच्या ज्या समस्या असतात, ताई माझी टिकली काढून घेतली, ताई माझ्यासोबत असं, खरं म्हणजे हे अत्यंत दुःख देणाऱ्या या प्रथा आहेत. आणि खरं म्हणजे त्या प्रथा नसून त्या समोरच्या व्यक्तीचं खच्चीकरण करायचं, तिचा आत्मविश्वास काढून घेण्याचा हा एक प्रयत्न असतो. आणि मला वाटतं इथे कुठे ना कुठे सुधारणा होणं किंवा प्रगती होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जी चळवळ चालवली आहे किंवा तुम्ही ज्या सन्मानानं या स्त्रियांना एक मंच देऊ पाहत आहात किंवा आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी तशी संधी देतात, हे फार कौतुकास्पद आहे. आणि फक्त आम्ही तिथे हे विचारांचं वाण न देता प्रत्येक वेळेला त्या मंचावरती कमीत कमी 300 ते 400 बायका त्या कार्यक्रमाला असतात. आणि त्या मंचावरती आम्ही अशा स्त्रियांना आमंत्रित करतो की ज्या विधवा आहेत, एकल पालकत्व करत आहेत, यशस्वी आहे, ज्यांच्यामुळे इतरांना देखील प्रेरणा मिळू शकते. अनेक स्त्रिया त्या ठिकाणी येऊन गेलेल्या आहे आणि त्यांनी त्यांचं जीवन जे आहे त्यांच्यासमोर मांडलेलं आहे की त्यांनी कसा संघर्ष केला, त्या कशा समोर गेल्या, जेणेकरून एक जिवंत उदाहरण पाहून देखील त्यांना प्रेरणा मिळू शकेल. वा, छान. गरज आहे ती अशा प्रयत्नांची. पण जसं म्हटलं की एकल पालकत्व किंवा विधवा स्त्री आहेत, त्या फार जिकिरीनं, फार प्रयत्नांनी समाजातील सगळ्या संकटांचा सामना करतायत आणि एकट्या आपल्या मुलांना वाढवत आहेत, त्यांना घडवत आहेत. तर या स्त्रियांसाठी जागृती व्हावी म्हणून आपण काही प्रयत्न करता का? शिक्षण आणि अर्थार्जन या दोन गोष्टी जर स्त्रियांमध्ये आल्या तर बराचसा जो आता सिनारिओ चाललेला आहे समाजामध्ये तो बदलू शकतो. पूर्ण मी नाही म्हणणार, कारण शिक्षणाचा अर्थ आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. शिक्षण म्हणजे आम्हाला असं वाटतं की पुस्तकी शिक्षण घ्यायचं, सिलेबस आपलं रटायचं, परीक्षेत जाऊन गुण मिळवायचे आणि BA झालो, MA झालो म्हणून समाजामध्ये मिरवायचं, किंवा एखादी डिग्री डॉक्टर, इंजिनियर. मी BA MA म्हटलं म्हणजे त्याचा अर्थ तोच नाही. मला इथे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असं म्हणायला हवं. ते आम्ही डिग्री मिळवली म्हणजे आम्ही शिक्षित झालो असं बरेच वेळा लोकांना वाटतं. म्हणजे माणूस पण त्यांनी येईलच हे सांगता येणार नाही. नक्कीच. मला आणि 2 ओळी खूप चांगल्या आठवतात की आपकी डिग्रिया तो आपके खर्चे की रसीदे है, ज्ञान तो वो है जो आपके किरदार में झलकता है. वाह. म्हणजे शिक्षणाने तुम्हाला तुमच्यासाठी उभं राहण्याचा आवाज द्यायला हवा. आज अनेक शिक्षित मुली मी बघते की डोमेस्टिक व्हायलन्सचा शिकार आहेत. मला असं वाटतं की स्वतःसाठी उभं राहण्याची शक्ती जर कोणी तुम्हाला शिक्षण देत असेल तर ते शिक्षण हे योग्य शिक्षण आहे आणि खरं शिक्षण आहे. आणि आपण म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली, पण शिक्षणाने फक्त सक्षमीकरण येत नाही, त्यासाठी अर्थार्जन देखील आवश्यक असतं. आणि अर्थार्जन करत असताना आज अनेक महिला कमवतात, पण मग त्या सक्षम आहेत का? त्या शिक्षित आहेत, त्या अर्थार्जन करत आहेत, मग त्या सक्षम आहेत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की स्त्री जरी ही कमवती झाली, जोपर्यंत तिने स्वतः कमवलेला पैसा ती स्वतःच्या इच्छेने खर्च करू शकत नाही, किंबहुना त्याचं नियोजन करू शकत नाही, तोपर्यंत ती शिक्षित झाली किंवा ती अर्थार्जन करते तर ती सक्षम झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही, किंवा देशाची प्रगती झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. जोपर्यंत स्वयं अर्जित पैसा आपण स्वयं खर्च करत नाही, आपल्यामध्ये ती बौद्धिक क्षमता नाही की त्याला आपण कसं वाढवायचं, कुठे गुंतवायचं, त्याचा खर्च कसं करायचं याचं नियोजन करण्याची सक्षमता जर आपल्यामध्ये नसेल तर त्या अर्थार्जनाला देखील विशेष महत्व राहत नाही असं मला इथे म्हणावं लागेल. आणि तुम्ही त्या बाबतीत सुद्धा जागृतीचा प्रयत्न करता. महिलांना सांगावंसं वाटतं की पैसा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खरंय. काही पर्सनल फायनान्सचे कोर्सेस आहेत, जसं एकाच ठिकाणी पूर्ण गुंतवणूक न करता तुम्ही काही लँडमध्ये करा, तुम्ही गोल्डमध्ये करा, काही खर्चासाठी काढा. आपण वयाच्या कुठल्या टप्प्यावर आहे, आपल्यावर कुठल्या जबाबदाऱ्या आहेत, आपले मुलं शिक्षणासाठी आहे, आपल्याला घर बांधायचं आहे, आपल्याला कार घ्यायची आहे, या सगळ्या टप्प्यावरनं तुमचं आर्थिक नियोजन खरं तर ठरत असतं. बरोबर.
विविध क्षेत्रातल्या स्त्रियांसोबत राहता, त्यांना मार्गदर्शन करता, पुढे येण्यासाठी प्रयत्न देखील करता किंवा काय करावं यासाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत कार्यरत आहात. तर स्त्रियांनी आणखी कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे यावं जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वयंसिद्ध होऊ शकतील असं आपल्याला वाटतं? नक्कीच. पहिलाच मी सांगते तुम्हाला फायनान्शियल लिटरसी. आपण जो पैसा मिळवतो आहे त्याचं नियोजन कसं करायचं, त्याची गुंतवणूक कशी करायची, ते वाढवायचं कसं, निर्णय क्षमता म्हणजे गाडी घ्यायची आहे की नाही, घर बांधायचं आहे की नाही, कुठल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं आहे, ह्याची निर्णय क्षमता ही प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवी. आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण आजही आपल्याला असं ठामपणे म्हणता येणार नाही की तिला या सगळ्या बाबतीतले निर्णय स्वतः घेऊ दिल्या जातात घरांमध्ये. नक्कीच. म्हणजे मी असं बरेच वेळा बघितलं आहे की अर्थार्जन ही स्त्री करते आहे आणि तिचं नियोजन जे आहे, तो पैसा कुठे गुंतवायचा, काय गुंतवायचा, त्यांच्या वतीने दुसरं कुठला तरी पुरुष हे निर्णय घेत आहे. आपल्या आर्थिक व्यवहाराची तिला कल्पना नाही. म्हणजे आपण काम करत आहोत उत्तम, अर्थार्जन करत आहोत उत्तम, पण याही गोष्टींकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणेल की मी नेतृत्व क्षेत्रात जिथे आपल्याला लिडरशिप क्वालिटी जी आपण म्हणतो ती कुठेतरी स्त्रियांमध्ये आणखी कमीच वाटतं. मला असं वाटतं याही क्षेत्रामध्ये स्त्रियांनी पुढे यायला हवं. असं जर म्हटलं तर ती घरी सत्ता आधी प्रस्थापित होणं गरजेचं आहे. म्हणजे मुलं ज्यावेळेला एखादा बाहेरचा टॉपिक डिस्कस करतात, मे बी आता जसा वार चालू होता बिटवीन अमेरिका आणि इराण, तर त्याच्या गोष्टी ते आईशी न करता वडिलांशी करणं प्रिफर करतात. गाडी कुठली घ्यायची याच्याविषयी ते वडिलांशी बोलणं प्रिफर करतात. आणि आईला त्या बाबतीत ते थोडंसं दुय्यम समजतात किंवा किंबहुना तिचं मत तेवढं ग्राह्य धरलं जात नाही. तर या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की महिलांना पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी खरं सांगते तुम्हाला की महिला अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर आहेत. 4 वाक्यात सांगायचं झालं तर तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघिणी तू भवानीचा वार आहेस, आणि स्वराज्याची रक्षणी तू भगव्याची मेघ आहेस, दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेक आहेस. वाह वाह, छान. स्वतःतली कर्तबगारी तिने ओळखायची आहे. नक्कीच. स्त्रियांविषयीच आपण जेव्हा बोलतो आहोत की स्त्रीनं कसं अग्रेसर व्हायला हवं सगळ्या गोष्टींमध्ये, तर मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे तिचा फिटनेस. म्हणजे तिने आधी स्वतःच्या प्रकृतीला, आपल्या सगळ्या शरीर स्वास्थ्याला जपायला हवं, कारण तिचं स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. तर एक डॉक्टर म्हणून सुद्धा आणि एक फिटनेस अवेअरनेसमध्ये अग्रेसर आपण आहात, तर त्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? जे मी सगळं सांगते, शिक्षण आहे, अर्थार्जन आहे, तुमचं आर्थिक नियोजन आहे, तुमची कणखरता आहे, तुमची बौद्धिक वैचारिक शक्ती आहे, हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वस्थ आहात. बरोबर. पण फिटनेस किंवा स्वस्थ याचे समाजामध्ये काही निकष वेगळेच आहे. म्हणजे तिची फिगर योग्य आहे का, तिचं वजन संतुलित आहे का, आणि आपण योग्य आहार घेत आहोत का, इतका संकुचित विचार आपण खरं तर फिटनेस विषयी करतो. पण फिटनेस हा शब्द खूप पलीकडचा आहे. बरोबर. तर व्याप्ती जास्त आहे. हो, नक्कीच. आरोग्य हे तुमचं शारीरिक आरोग्य असतं, मानसिक आरोग्य असतं, बौद्धिक आरोग्य असतं, आर्थिक आरोग्य असतं, सामाजिक आरोग्य असतं आणि आध्यात्मिक आरोग्य देखील असतं. या सगळ्या आरोग्यांचा विचार खरं म्हणजे फिटनेसच्या संदर्भात यायला हवं. आपण आता योगा डे साजरा केला आणि पुष्कळ लोकांना असं वाटतं की आम्ही आसन करतो म्हणजे आम्ही योग करतो. पण योग हे अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे सगळे टप्पे त्याच्यामध्ये आहे. शिव खेराचं एक पुस्तक आहे, यू कॅन विन. त्याच्यामध्ये एक छोटीशी कहाणी आहे. त्या कहाणीमध्ये तो छोटासा मुलगा, तो जो फुगे विकणारा असतो त्याच्याकडे जातो. ते एअर बलून असतात, म्हणजे असे लांब असे वरती ते असतात, आणि तो म्हणतो की ये लालवाला बलून देना. तर तो लाल बलून ज्यावेळेला घेतो आणि तो हवेत सोडतो, तो उडतो वरती, कारण तो एअर बलून असतो. त्यानंतर तो कुतूहलाने म्हणतो की अभी येलो बलून देना. आणि असं करत 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 तो प्रत्येक रंग मागतो, आणि एकदा शेवटचा एक बलून काळ्या रंगाचा असतो. आणि मग त्यावेळेला तो त्याला प्रश्न विचारतो की हा काळा फुगा देखील हवेत उडू शकतो का. आणि त्यांनी जे त्यावेळेला उत्तर दिलेलं आहे ते खरं तर आपल्याला घरी घेऊन जाण्यासारखं आहे. कुठलाही फुगा हा त्याच्या रंगाने उडत नाही. तुम्ही गोरे आहात, सावळे आहात, तुम्ही लठ्ठ आहात, रोड आहात, तुम्ही कुठल्या जाती धर्माचे आहात, यावरून तो फुगा उडत नाही. तर तो फुगा त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्या आतमध्ये जी गॅस आहे हॅलोजन, त्याच्यामुळे तो उडतो. त्याच्यामुळे तुमच्या आतमध्ये कुठले विचार आहेत, सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, तुम्हाला जगण्यामध्ये किती ऊर्जा आहे, तुम्हाला इतरांसाठी मदतीला धावून जाण्याची किती कळकळ आहे, या सगळ्या गोष्टीवरनं खरं तर तुमचा फिटनेस गृहीत धरला जातो. आणि फिटनेस म्हणजे मी हेच म्हणेल की चांगल्या माणसांच्या सहवासात राहणे, प्रेरणादायी सवयी लावून घेणे, अनावश्यक गोष्टी आणि विचारांचा त्याग करणे, मनामध्ये कृतज्ञता
परिस्थितीचा स्वीकार आणि स्वतःची प्रगती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे, वजन संतुलित, व्यायाम आणि उत्तम बौद्धिक खाद्य आणि उत्तम मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी यात आवश्यक आहेच. मगाशी तुम्ही मला छंदाविषयी विचारलं त्यावेळेला मी कवितेचा छंद सांगितला. आणि छंद का आवश्यक आहेत? कारण छंद हे तुम्हाला ऊर्जा देतात. बरोबर. जसं आपण शरीरासाठी पोषण घेतो तसं आपल्या बुद्धीला खाद्य हवं असतं चांगल्या विचारांचं. खरं. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी हव्या असतात. तर कुठलाही छंद हा आनंद देणारा हवा, त्याच्याने थकत नाही. त्याच्यामुळे आपण छंद हा कितीही वेळ कमी असला वेळेचं नियोजन करून आपण ते जोपासतच असतो. तुम्ही आतमध्ये जे आहे तेच तुमच्या बाहेर प्रतिबिंबित होत असतं. खरंय. तुम्हाला गाण्याची सुद्धा आवड आहे, तर कुठल्या पद्धतीचं संगीत जास्त आवडतं? मूडनुसार संगीत आवडतं. ज्यावेळेला मन थोडं उदास असेल त्यावेळेला कदाचित जुनी गाणी, थोडी सॅड सॉंग्स आवडतात. ज्यावेळेला थोडंसं मन हलकं फुलकं असेल, पाऊस येत असेल तर मग रिमझिम गिरे सावन आवडतं. खरं तर एकाच प्रकारच्या गाण्याला रिस्ट्रिक्टेड मी नाही. मला गझलही आवडतात, मला थोडेसे कॅबरे सॉंग्सही आवडतात, आशाजींची आवडतात, लताजींची आवडतात. अनेक. खरं म्हणजे गाणं हे आपल्या मूडवर अवलंबून असतं की आपल्याला त्यावेळेला काय वाटतं आहे. आणि ते गाणं ऐकल्याने खरं खरं सांगायचं तर मनही शांत होतं. आपण गाणं गुणगुणतो ते खऱ्यामध्ये मनामध्ये ते लिंगरिंग होत राहतं बऱ्याच वेळेला, की तुमचा ताण तणाव रिलीफ करण्यासाठी गाणं आवश्यक असते. तर अगदी 4 ओळी आम्हाला आपल्याकडनं ऐकायला फार आवडेल. नक्कीच नक्कीच. बीती जाए शाम न आए, रहना बीती जाए शाम न आए, निंदिया न आए, निंदिया रहना बीती जाए शाम न आए, रहना बीती जाए शाम को भूला शाम का वादा रे, शाम को भूला शाम का वादा, संग दे के जागे राधा, निंदिया न आए, निंदिया न आए, रहना बीती जाए शाम न आए, रहना बीती जाए. वा वा. आनंदी राहण्यासाठी काय करायला हवं? आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी मी सर्वांना हेच सांगेल की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्पष्ट आणि कणखर असायला हवा. आपल्या जगण्याचे काही साधे नियम असतात, बरोबर. ते जरी आपण पाळले तरी आपण एक उत्कृष्ट आयुष्य जगू शकू. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही. जिथे आपली कदर नाही तिथे आपण जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही. आणि ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. आणि जे एकदा नजरेतनं उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. आणि वेळ पाहून बदलतात त्यांच्याशी मैत्री कधी करायची नाही. आणि लाख संकट आली तरी हार कधी मानायची नाही. आपल्यावर प्रेम करणारे जिवलग सोबती कधी कोणासाठी सोडायचे नाही. आणि अन्यायाविरुद्ध लढताना कोणालाही घाबरायचं नाही. धन दौलत गाडी बंगला कितीही असू द्या, गर्व कधी करायचा नाही. कारण आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. आणि विजयी झाल्याशिवाय हे रणांगण आपण सोडायचं नाही.
सगळ्याच गोष्टीचे निर्णय आपल्याला ताबडतोब हवे असतात. हा. कधी कधी वेळेनुसार काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत असतात. स्वतःसाठी 1 तास काढा, स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. कर्तव्य करत असताना आपलंही आनंद, आपली ही ऊर्जा टिकण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या करा. आणि जगामध्ये कुणी कुणाचं नसतं, स्वतःसोबत स्वतः उभे राहा. बरोबर. जगण्याचं खरं मर्म आहे असं मला वाटतं. आपण इथे आलात आणि आम्हाला ही मनमोकळी मुलाखत दिली, यासाठी आकाशवाणी चंद्रपूर केंद्राकडनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मी देखील आकाशवाणीचे खूप मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.